नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम मौर्य सिंधुदुर्ग येतो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की एक मोठा कायदा वाहनाच्या फिटनेस संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लागू केला आहे 21 मेपासून. ह्या कायद्याअंतर्गत ज्या वाहनांचा फिटनेस पेंडिंग आहे किंवा तो झाला नाही आहे त्याला विलंब आकारण्यात आला आहे ₹50 प्रति दिवसानुसार. हा अन्यायकारक निर्णय जो राज्य शासनाने वाहनधारकांवर लावला आहे त्या संदर्भात आपण थोडी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. बरोबर महाराष्ट्राचे 5व्या टप्प्यातले इलेक्शन 20 मे रोजी संपल्यानंतर 21 मे रोजी दिनांक 12 वाजता कोर्टाचा एक निकाल आला वाहनधारकाच्या फिटनेस संदर्भात. हा नियम पहिलाही लागू झाला होता, त्याच्यावर स्थगिती घेतली गेली होती आणि त्याचा निर्णय दिनांक 21 रोजी माननीय हायकोर्टाने देण्यात आला. या निर्णयाअंतर्गत जे हे परिवहन वाहन आहेत त्याच्यामध्ये रिक्षा आहेत, टॅक्सी आहेत, वाहतूक करणारी जी काही वाहनं आहेत, मालवाहतूक करणारी आहेत, ह्या ज्या लोकांनी वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले नाही आहेत, ज्या तारखेपासून त्यांचं फिटनेस संपलं आहे त्या तारखेपासून त्या वाहनाला ₹50 प्रति दिवसा दंड आकारण्यात आलेला आहे. ही अंमलबजावणी 21 तारखेपासून चालू झाली आहे. पण गंमत अशी आहे की हा निर्णय जेव्हा झाला मग तो इलेक्शनच्या दुसऱ्याच दिवशी का करण्यात आला याची माहिती कोणालाही नव्हती. प्रशासनाने अचानक हा निर्णय जाहीर केला हायकोर्टाच्या माध्यमातून 21 मे रोजी आणि 21 मे दुपारी 2 वाजल्यापासून ही दंड आकारणी चालू झाली. एवढी फास्ट अंमलबजावणी आजपर्यंत कुठल्याही कायद्याची या देशात करण्यात आली नव्हती. पण एवढी फास्ट अंमलबजावणी एवढी झाली की 21 मेला ज्या वाहनं योग्यता प्रमाणपत्रासाठी RTO कार्यालयात आणली गेली होती त्यांचेही आज योग्यता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही आहेत, कारण त्यांना प्रत्येकाला दंड दाखवत आहे. सिस्टममध्ये ऑनलाईन दंड दाखवण्यात येत आहे, त्याच्यामुळे ते प्रलंबित राहिले आहेत. सकाळी मी RTOचं काम करतो. मी स्वतः आमच्याकडे 3-4 गाड्या होत्या, त्या गाड्याचे आम्ही फी भरले होते सकाळी, त्या कुठलाही दंड आला नव्हता. आणि दुपारी अचानक 2 वाजता कोणालाच कुठली कल्पना नसताना 2-2:30 वाजता दंड येण्यास सुरुवात झाली. पहिली तर सगळ्यांना वाटलं की बाय टेक्निकल प्रॉब्लेम असेल, हा इश्यू झाला असेल, म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी त्याच्याबद्दल कुठलाही विचार केला नाही आणि वाट बघत राहिलो की दुसऱ्या दिवशी ह्याचं करेक्शन होईल म्हणून. पण याच्यात कुठलंही करेक्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी माहिती पडलं की कोर्टाने असा निकाल जो प्रलंबित होता तो आज इलेक्शन संपताच दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आला. म्हणजे आज कोर्टही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार चाललं आहे. हा जाणीवपूर्वक निकाल राखीव ठेवण्यात आला होता आणि इलेक्शनचा 5वा टप्पा संपल्यानंतर लगेचच तो निर्णय जाहीर करण्यात आला. आज आता अशी परिस्थिती आहे की लोकांना कुठलीही पूर्वकल्पना नसताना सदर वाहनांवर दंड आकारण्यात आलेले आहे. आता त्यांना कुठलीही मुभा दिलेली नाही. शासनाने किंवा कोर्टाने याचा विचार करायला हवा होता. किमान त्यांना 2 महिन्याची मुदत तरी द्यायला हवी होती, जेणेकरून बाकीच्या गोष्टी ते सुरळीत करता आल्या असत्या. पण अचानकपणे लादलेला हा निर्णय हा अन्यायकारक असून सदर रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक चालक मालक जे असतील त्याचा भोगदंड त्यांना भरावा लागतो आहे. आज कित्येक लोकांना लाखाहून दंड येतो आहे. कोणाला 50,000 येतो, कोणाला 60,000 येतो, कोणाला 500 येतो, कोणाला 200 येतो. आज RTOमध्ये बऱ्याच गाड्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी, योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या गाडी पण कमी झाल्या आहेत. कारण त्याचं कारणच हे आहे की ज्यांना कमी दंड असतो किंवा ते रेग्युलराईज असतात तेच येतात. बाकीच्या गोष्टी लोक ही वाट पाहत आहेत की आता बाबा त्याच्यावर सरकार कुठला निर्णय घेणार आहे. पण आज 21 मेपासून नाही म्हटलं तर आज 20-25 दिवस झालेले आहेत.
पण याच्याबद्दल कुठलाही पक्ष, तो सरकारी पक्षातला असू दे या विरोधातला असू दे, कोणीही अजून याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आज हा निर्णय हा अन्यायकारक आहे. कारण 2021 सालातल्या लॉकडाऊनपासून 2021चं जो लॉकडाऊन लागला तेव्हापासून काही गाड्या पेंडिंग आहेत. कारण रिक्षा, टॅक्सी व्यवसाय करणारे किंवा मालवाहतूकधारक जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती आता कमकुवत झाली आहे लॉकडाऊनच्या काळात. कारण 2 वर्ष त्यांना कुठलंही काम नव्हतं, कुठलाही व्यवसाय नव्हता, त्यांच्या गाड्या उभ्या होत्या आणि त्या आर्थिक तंगीतून आता ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सरकारने हा अन्यायकारक निर्णय त्यांच्यावर लादला आहे आणि ह्याच्यावर कुठलीही आता प्रतिक्रिया सरकारच्या माध्यमातून पण दिली जात नाही आहे. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, मी पण RTOमध्ये काम करतो, मी पण एक रिक्षावाल्यांचा मुलगा आहे. मला पण वाटतं, मी बघितलं आहे रिक्षावाल्यांची काय किंवा वाहतूकदारांची काय हालत असते. कर्ज असतं त्यांच्यावरती, गाड्यांचं कर्ज काढून ते गाड्या घेतलेल्या असतात. आज इन्शुरन्स एवढा महाग झाला आहे, त्याच्यामुळे पासिंग करणं लोकांना जमत नाही आहे. त्यात वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती अधिभार लावला जातो, ती वेगळी गोष्ट आहे. आणि आता सिंधुदुर्गात एक वेगळीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे थोड्या दिवसात. आता RTOच्या माध्यमातून 4 स्क्वॉड तयार करण्यात आले आहेत, फ्लाईंग स्क्वॉड, जेणेकरून जे अशा गाड्या आहेत त्यांना धरायचं आहे त्यांना आणि त्यांच्यावर दंड करायचं आहे किंवा त्यांच्याकडनं ते सबरण दंड वसुलीची कार्यक्रम ते चालू करणार आहेत. ते चालू झालेले पण आहेत. आता आम्हाला तर रोजच फोन येतात, आज माझी गाडी पकडली, मला 6,000, कोणाला 12,000, कोणाला 15,000 असा दंड आकारण्यात आला आहे. कुठलेही राजकीय पक्ष याच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही, विरोधकही देत नाही. निवडणूक झालेल्या आहेत, आता त्यांना लोकांची कुठली गरज राहिलेली नाही आहे. पण हा कष्टकरी वर्ग आहे जो रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूकधारक आहेत, ते स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून हा धंदा, त्यांना कुठलंही अनुदान नाही, त्यांना कुठलं असंघटित कामगारासारखं कुठलं किंवा संघटित काम, कुठली पेन्शन नाही आहे त्यांना. त्यांचा रोजगार, त्यांच्या हातावर पोट ह्याच माध्यमातून चालणार आहे. जर त्यांची गाडी फिटनेस नाही झाली तर ते गाडी रस्त्यावर चालवणार कसे आणि त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होणार कसा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण आता कोण त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता लोकांना मी विनंती करतो आहे, सिंधुदुर्गातल्या लोकांना, रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूकदारांना,